बातमी चंद्रपूरमध्ये आहे। वाघांच्या शिकार प्रकरणामध्ये वन विभागाने राजुराच्या निलफडी जंगल परिसरामधून वाघांचे अवयव हस्तगत केले आहेत। बहेलिया टोळीचा म्होरक्या अजित राजगोंड याने निलफडीमध्ये शिकार केल्याची शक्यता आहे। अजित राजगोंड सध्या अटकेत आहे। तर दुसरीकडे मेघालय राज्याची राजधानी शिलाँग येथून अटक करण्यात आलेल्या माजी सैनिक लाल नेईसंग आणि अजित राजगोंड यांच्यामध्ये जवळपास 2 कोटी रुपयांचा आर्थिक व्यवहार झाल्याची माहिती देखील सूत्रांनी दिली आहे। चंद्रपूरमधील शिकार प्रकरणात वन विभागाने राजुराच्या निलफडी जंगल परिसरातनं वाघांचे अवयव हस्तगत केलेत। बहेलिया टोळीचा म्होरक्या अजित राजगोंड यानं निलफडीमध्ये शिकार केल्याची शक्यता आहे। तर अजित राजगोंड हा सध्या अटकेत आहे। हस्तगत करण्यात आलेले सर्व अवयव फॉरेन्सिक तपासणीसाठी आता पाठवण्यात आले। तर दुसरीकडे मेघालय राज्याची राजधानी शिलाँग इथून अटक करण्यात आलेल्या माजी सैनिक लाल नेईसंग आणि अजित राजगोंड यांच्यात जवळपास 2 कोटी रुपयांचा आर्थिक व्यवहार झाल्याची माहिती सूत्रांची आहे। तर या आर्थिक व्यवहारामुळे लाल नेईसंग याला पाठवण्यात आलेल्या वाघांची संख्या ही किमान 9 ते 10 असण्याची शक्यता आहे। लाल नेईसंग यानं चीनसोबत थायलंडमध्ये देखील वाघांचे अवयव पुरवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। दरम्यान या पार्श्वभूमीवर दिल्ली इथल्या वाईल्ड लाईफ क्राईम कंट्रोल ब्युरोनं देशातील सर्व व्याघ्र प्रकल्प आणि वाघ असलेल्या क्षेत्रांना रेड अलर्ट जारी केलाय। इतकंच नाही तर अजित राजगोंड अटक प्रकरणातील SIT पुढील तपास करणार आहे।